नमस्कार, बोलो मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण विहिरीमध्ये सरबत बनवणारे महाराष्ट्रातील राजकीय घराणे पाहणार आहोत। वर्ष 1912 महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, शेती करपली होती, विहिरी आटल्या होत्या। मात्र अशा काळात एक घटना घडली, आजही चर्चेचा विषय आहे। तो विषय काय होता तर माळशिरस तालुक्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते शंकरराव मोहिते पाटील यांच्या मुलाचे लग्नामध्ये लाखभर लोकांचे जेवण बनवले होते। त्या उन्हाळ्याच्या कडाक्यात सरबतासाठी विहिरीत साखरेची पोती आणि बर्फाच्या लाद्या टाकल्या गेल्या अशी चर्चा झाली होती। ह्या लक्षवेधी भोजनाची चर्चा संपूर्ण देशभर झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन घराणे चर्चेत आले होते, ते म्हणजे मोहिते पाटील घराणे। ह्या विहिरीतील सरबताच्या चर्चा झाल्या ते म्हणजे आजचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नात। मात्र ह्याचा मोहिते पाटलांना राजकीय धक्का बसला। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी शंकरराव मोहितेंचे विधानसभेचे तिकीट कापले आणि हा मोहिते पाटील घराण्याला बसलेला धक्का होता। मोहिते पाटलांना त्याचा अपमान झाल्यासारखे झाले। मोहिते पाटील यांनी बाबूराव देशमुख यांना अपक्ष उभा केले आणि त्यांना निवडून आणले। बाबूराव देशमुखांना निवडून आणल्यानंतर मोहिते पाटील घराण्याने आपली ताकद संपूर्ण देशाला दाखवून दिली। तर मोहिते पाटील घराण्याविषयी आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा।